आज के ज़माने में लोग पैसों के लिए क्या कुछ नहीं करते, लेकिन नई मुंबई में एक रिक्शा चालक की ईमानदारी की लोग दाद दे रहे हैं। रिक्शा चालक ने सवारी से गलती से छूट गई बैग बिना छेड़े पुलिस के हवाले की। इस बैग में रखे लाखों के गहने को उसने छुआ तक नहीं। कॉपर खैरने में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई, जहां एक महिला का बैग रिक्शे में भूल जाने के बाद रिक्शा चालक ने ईमानदारी का उदाहरण पेश करते हुए बैग और उसमें रखे गहने लौटाए। ये गहने करीब 3 लाख रुपए के थे। महिला ने जब घर लौटने के बाद बैग के गायब होने की जानकारी पाई तो उसने तुरंत कॉपर खैरने पुलिस स्टेशन थाने में शिकायत दर्ज की। पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए रिक्शा चालक को थाने बुलाया, जिसके बाद बैग समेत पूरा सामान महिला को वापस लौटा दिया गया। इस ईमानदारी के लिए रिक्शा चालक को कॉपर खैरने पुलिस ने सम्मानित किया। वहीं महिला ने भी पुलिस और रिक्शा चालक का धन्यवाद किया। मी अभिषेक दशरथ बरदाडे. काल रात्री रिक्षा चालवत असताना मला गुलाबसेनवरून पॅसेंजर भेटलेले सेक्टर 5 मध्ये सोडायचं होतं. त्यांची बॅग राहिलेली माझ्या गाडीमध्ये. तर रात्री मी ती चौकीला आणून जमा केली. आता ते समोरचे व्यक्ती आलेले आहेत, त्यांना बॅग जमा केलेली आहे त्यांची. बाकी हॉटेलांना हाच मेसेज देईन की आपलं खऱ्या ह्याने सगळे वागत राहा. जे काय असन गाडीत राहिलं विसरलं तर चौकीला आणून जमा करा. माझं नाव प्रियांका दीपक पाराटे. मी गावावरून आले होते. सेक्टर गुलाबसन डेअरीच्या इथे उतरले. रिक्षा केली. त्यात म्हणजे घरची सर्व होते. बॅग जास्त होतं, त्यामुळे रिक्षात माझी बॅग विसरले. म्हणजे मी गुलाबसन डेअरी पासून ते सेक्टर 6 तिथपर्यंत गेले. मग माझी बॅग सोन्याची रिक्षामध्ये राहिली. मग तिथून माझ्या लक्षात नाही आलं की राहिले म्हणून. सकाळी लक्षात आलं, म्हणजे जेव्हा मी बघायला गेले तेव्हा. नंतर ना आम्ही पोलीस स्टेशनला आलो. पोलीस इथले साहेब, मोठे साहेब, जाधव साहेब, अजून म्हणजे अनेक साहेब होते. कोपरखाना पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी साहेब सर्वांनी मदत खूप केली. त्यांनी रिक्षावाल्यांना शोधून काढले. त्यांनी पण त्यांना सहकार्य केले. दोघांनी त्यांचे खूप आभारी आहोत. मुंबई पोलीसचे आभार, धन्यवाद. आम्हाला भरपूर सहकार्य केलं, कारण आम्ही लहान मुलं दोघीच चाललो होतो. घाबरलो होतो आम्ही. रात्रीची वेळ होती, 2-3 वाजता. परत सकाळी आमच्या लक्षात आल्यावर आम्ही पोलीस स्टेशनला आलो. तिथे आम्हाला आमची तक्रार त्यांनी घेतली लगेच. मग त्यांनी सांगितलं, आम्हाला बसवलं त्यांनी. म्हणजे त्यांनी भरपूर काळजी घेतली, दक्षता घेतली अशी. आणि आम्हाला आमची बॅग त्यांनी मिळवून दिली. आणि रिक्षावाला पण त्यांनी पण सहकार्य केलं. त्यांनी विचाराने आणून दिली. त्याबद्दल रिक्षावाल्याबद्दल बी धन्यवाद. आणि कोपर घराण्याचे म्हणजे मुंबई पोलीस खरोखर म्हणजे सहकार्य व्यवस्थित करतात. ते आम्ही गावावरूनच आली, तिची आई आहे. म्हणजे आम्हाला एवढे त्यांनी सहकार्य केले ना, त्यांचे मी खूप खूप आभार मानते. कारण का, धन्यवाद मुंबई पोलीसच्या बद्दल. तर त्यांनी इतके आम्हाला म्हणजे सहकार्य केले ना, ते खरंच म्हणजे सांगण्यात पण नाही. म्हणजे आम्ही इतकं घाबरलो होतो ना, रात्रीची वेळ होती. पण आमचे 3 तोळे म्हणजे सामान्य लोकांचं घेणं, डाग घेणे काही जोक नाही. पण त्यांनी आम्हाला सहकार्य करून कोपरखैरणे पोलीस ठाणे यांनी खूप मदत केली. थँक्यू. खूप खूप त्यांच्या शुभेच्छा. म्हणजे आम्हाला म्हणजे इतकं आम्ही घाबरलो होतो ना, रडलो सुद्धा आम्ही. आम्हाला त्यांनी इतकं सहकार्य केलं ना, खरंच त्यांचे खूप खूप आभार मानते. रिक्षावाल्यांचे पण खूप खूप आभार. त्यांनी आणून दिले, म्हणजे सहकार्य केलं त्यांना आणून दिले. आणि त्यांनी पण म्हणजे सगळं व्यवस्थित हे करून त्यांनी भरपूर सहकार्य केलं.